एकादशी सर्व पाप कर्मांपासून मुक्ती देणारं एकादशीचं पवित्र व्रत श्री विष्णूंना समर्पित आहे. हे व्रत मोक्ष देणारे मानले जाते. एकादशी तिथीला श्री विष्णूचे रूप मानले जाते. असे मानले जाते की एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्ताला इतर कोणतीही पूजा करण्याची गरज नसते. जो मनुष्य हे व्रत करतो तो वैकुंठाला जातो. एकादशीचे व्रत केल्यास 1000 गायींचे दान केल्यासारखे फळ मिळते. मनुष्य निरोगी राहतो. भूत पिशाच इत्यादीपासून मुक्ती मिळते. पापांचा नाश होतो. संकटापासून मुक्ती होते. सर्व कामे सिद्धी होतात. सौभाग्य प्राप्त होते. मोक्ष प्राप्त होतो. विवाह होतो. अडथळे दूर होतात. संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते. शांती प्राप्त होते. आसक्ती आणि बंधनातून मुक्ती मिळते. सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. आनंद प्राप्त होतो. सिद्धी प्राप्त होते. विघ्न शांत होते. दारिद्र्य दूर होते. गमावलेले सर्व काही परत मिळते. पितरांची अधोगतीपासून मुक्ती होते. भाग्य जागृत होते. धनप्राप्ती होते. पुत्रप्राप्ती होते. शत्रूंचा नाश होतो. सर्व रोग बरे होतात. व्याधीनाश होतो. कीर्ती व यश मिळतं. वाजपेयी व अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते व प्रत्येक कार्यात यश मिळते. एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांग हे चंद्राच्या कलावर आधारित आहे. ज्या दिवशी पूर्ण चंद्र दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात. पौर्णिमेनंतर साधारण 15व्या दिवशी चंद्र अजिबात दिसत नाही. त्या दिवसाला अमावस्या म्हणतात. प्रत्येक महिन्यात 2 पंधरवडे किंवा पक्ष असतात. अमावस्येनंतर येणाऱ्या पंधरवड्याला शुक्ल पक्ष तर पौर्णिमेनंतर येणाऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात. त्यामुळे प्रत्येक महिन्यात 2 तिथ्या असतात. एक शुक्ल किंवा शुद्ध तिथी आणि एक कृष्ण किंवा वद्य तिथी. शुक्ल व कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हटले जाते व 12व्या तिथीला द्वादशी म्हटले जाते. याप्रमाणे प्रत्येक महिन्यात किमान 2 एकादशा येतात. म्हणजेच वर्षाला 24 एकादशा होतात. ज्या वर्षी अधिक महिना असेल त्या वर्षी एकूण 26 एकादशी असतात. प्रत्येक एकादशी तिथीला त्याचे वेगळे नाव आहे. त्या प्रत्येक एकादशीची कथा आहे. उत्तर भारतात कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाच्या आधी येत असल्याने महाराष्ट्रात कृष्ण पक्षात येणारी विशिष्ट नावाची एकादशी उत्तर भारतात नंतरचे नाव असलेल्या महिन्यात येते. उदाहरणार्थ, ज्या दिवशी महाराष्ट्रात आषाढ महिन्यातील कामिका एकादशी असते त्या दिवशी उत्तर भारतात श्रावण महिन्यातली कामिका एकादशी असते. हा प्रकार शुक्ल एकादशांच्या बाबतीत होत नाही. चांद्रमास गणनेतील फरकामुळे 11व्या तिथीची वृद्धी झाल्यास एका पाठोपाठ एक अशा 2 एकादशी असतात. यातील पहिल्या एकादशीला स्मार्त एकादशी म्हणतात तर दुसऱ्या एकादशीला भागवत एकादशी म्हणतात. अशा वेळी स्मार्त एकादशीला नाव असते आणि भागवत एकादशीला नाव नसते. दर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अशा 2 एकादशा 2 वेगवेगळ्या दिवशी येतीलच असे नाही. पण जेव्हा एखाद्या पक्षात येतात तेव्हा या एकादशांच्या निर्णयाचे नियम खाली क्रमवार दिले आहेत. 1. एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या 96 मिनिटात जर दशमी असेल आणि ती सूर्योदयापूर्वीच दशमी संपली असेल तर दशमीचा क्षय असतो व जर सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो. तेव्हा त्या पुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे समजतात. 2. द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे मानले जाते. 3. द्वादशा जर 2 असतील तर पहिल्या द्वादशीच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या पूर्वीच्या दिवशी स्मार्त एकादशी धरतात. 4. एकादशा जर 2 असतील तर भागवत आणि स्मार्त असे दोन्ही पक्ष दुसरी एकादशी धरतात.
5. वरील 4 अपवाद वगळता एरवी सूर्योदयाची जी एकादशी असेल ती स्मार्त आणि भागवत अशा दोन्ही पक्षांची एकादशी समजतात. 6. पक्षात पहिल्यांदा येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. पण त्या पक्षात लागोपाठच्या 2 सूर्योदयांना 2 एकादशा येत असतील तर दुसरीला नाव असते. 7. एकादशी हा अनेकांचा उपवासाचा दिवस असतो. हा उपवास द्वादशीला सोडतात, परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग तिथीवासर हरिवासर येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असे शास्त्र सांगते. हा तिथीवासराचा काळ संपल्यानंतरच उपवास सोडतात. हा काळ पंचांगात दिलेला असतो. सूर्योदयापूर्वीच तिथीवासर संपले असेल तर पंचांगात तसे लिहिण्याची गरज नसते. अशा वेळी सूर्योदयानंतर केव्हाही उपवास सोडता येतो. एकादशीचे व्रत कसे करावे? एकादशी व्रताचे अनेक नियम व अटी सांगितल्या जातात. प्रांतानुसार त्या बदलतात. तेव्हा आपल्याला जमेल तसा उपवास करून पांडुरंगाचे नामस्मरण करावे. एकादशीचे व्रत करण्यापूर्वी दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी जेवावे. एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. या दिवशी उपवास करावा. श्री विष्णूची किंवा विठ्ठलाची पूजा करावी. पूजेमध्ये विठ्ठलाला तुळशीपत्रे अर्पण करावी. देवासमोर धूप दीप लावावा. आरती करावी. धार्मिक कथा ग्रंथ वाचावे किंवा ऐकावे. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी चा जप करावा. या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. एकादशीच्या रात्री जागरण व हरिकीर्तन करावे. द्वादशीला सकाळी पूजा करून नंतर नैवेद्य दाखवून उपवास सोडावा. एकादशीला कोणावरही टीका करू नये, खोटेही बोलू नये. थोडक्यात सांगायचे तर चांगल्या गोष्टी कराव्या, वाईट गोष्टी टाळाव्यात. वर्षातील एकादशींची नावे. चैत्र महिन्यात कामदा आणि वरुथिनी एकादशी येतात. वैशाख महिन्यात मोहिनी आणि अपरा एकादशी येतात. ज्येष्ठ महिन्यात निर्जला आणि योगिनी एकादशी येतात. आषाढ महिन्यात शयनी आणि कामिका एकादशी येतात. श्रावण महिन्यात पुत्रदा आणि अजा एकादशी येतात. भाद्रपद महिन्यात परिवर्तिनी आणि इंदिरा एकादशी येतात. अश्विन महिन्यात पाशांकुशा आणि रमा एकादशी येतात. कार्तिक महिन्यात प्रबोधिनी आणि उत्पत्ती एकादशी येतात. मार्गशीर्ष महिन्यात मोक्षदा आणि सफला एकादशी येतात. पौष महिन्यात पुत्रदा आणि षटतिला एकादशी येतात. माघ महिन्यात जया आणि विजया एकादशी येतात. फाल्गुन महिन्यात आमलकी आणि पापमोचिनी एकादशी येतात. अधिक मासात कमला आणि कमला अशा एकादशी येतात. मुख्य एकादशीनंतर जर दुसऱ्या दिवशीही एकादशी असेल तर तिला गौण एकादशी किंवा वैष्णव एकादशी म्हणतात. उदाहरणार्थ गौण जया एकादशी, वैष्णव जया एकादशी वगैरे. आषाढ शुद्ध एकादशीला नुसते आषाढी आणि कार्तिक शुद्ध एकादशीला नुसते कार्तिकी असे म्हणायची प्रथा आहे.